साठी आदरणीय असणारे माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय सहकार आणि विमान वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार, आणि आपण ज्यांची वाट पाहत होतो ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। आणि आपण आता संत पूजनाने सुरुवात करणार आहोत आणि मी संयोजन समितीला विनंती करते, अर्थातच सर्वप्रथम हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर यांना सन्मानित करण्यासाठी आपण निमंत्रित करतो आहोत। हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर, यानंतर हरिभक्तपरायण ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त आळंदी संस्था, माननीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे, हरिभक्तपरायण त्रिगुण महाराज गोसावी, हरिभक्तपरायण योगीराज महाराज राष्ट्रसंत श्री भाऊसाहेब महाराज यांना सर्वांना सन्मानित करण्याची विनंती मी करते। या सर्व संत महंतांचा सन्मान आणि त्यानंतर या सर्वांच्या हस्ते माननीय गडकरी साहेब, माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय दिलीपजी वळसे पाटील या सर्वांचा सन्मानही त्यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। त्यासोबतच माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय मेधाताई कुलकर्णी, माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचाही सन्मान या संत महंतांच्या हस्ते संपन्न होणार आहे। सन्मानाचं स्वरूपही तितकंच छान, तुळशीमाळा, आणि त्यासोबतच माननीय गडकरी साहेबांना सन्मानित केलं जाते संतांच्या हस्ते, आणि ती म्हणजे संत तुकारामांची पगडी त्यांना दिली जाते। माननीय नगरसेवक सुशील भैया मेंगडे आणि भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते हे सन्मान संपन्न होत आहेत। माननीय नगरसेवक सुशीलजी मेंगडे आणि पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते काठी आणि घोंगडी देऊन माननीय मान्यवर, अर्थातच माननीय नितीनजी गडकरी साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय दिलीपजी वळसे पाटील सर आणि सर्व मान्यवरांचा सन्मान इथे संपन्न होतोय। धन्यवाद। माननीय औसेकर महाराज पंढरपूरचे विश्वस्त त्यांना सन्मानित करतायत। धन्यवाद। मी आपल्या सर्व संत महंतांना विनंती करते, कृपया त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। संतांच्या हस्ते सन्मान माननीय गडकरी साहेबांचा।
धन्यवाद. मी मान्यवरांना आणि संत महंतांना विनंती करते, कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावं. माननीय फडणवीस सरांना नगरसेवक माननीय राजा भाऊ बराटे. धन्यवाद. मंचावर जी अतिरिक्त गर्दी दिसते आहे त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण समोर आसनस्थ व्हायचंय. आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व स्थानिक कार्यकर्ते यांना मी मनस्वी विनंती करते, कृपया आपण समोर स्थानापन्न व्हायचंय. सर्व मान्यवर पदाधिकारी जे मला वर मंचावर दिसत आहेत त्यांना विनंती, आपल्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं, आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे, शासकीय भूमिपूजन सोहळा. कृपया आपण सहकार्य करा. सर्वांनी कृपया समोर स्थानापन्न होऊन घ्या. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जे मला दिसत आहेत मंचावर, संत महंत दिसत आहेत, त्या सर्वांना विनंती आहे, कृपया संयोजन समितीला सहकार्य करा आणि आपण स्थानापन्न होऊन घ्या. कार्यक्रम शासकीय आपला बाकी आहे, आपल्याला तो कार्यक्रम लगेचच सुरू करायचा आहे. मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी जायचंय, कृपया आपण सहकार्य करा. नगरसेवक नेते कार्यकर्ते यांना विनंती आहे, नितीनजींना नागपूरला आणि देवेंजींना इथे आणखीन काही कार्यक्रम आहेत, त्यामुळे कृपा करा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडा वेळ देता येईल. चला विठ्ठलराव भीमराव अण्णा, चला 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 चला. गणेश ते निवेदन दिलं, निवेदन दे ना आत्ता, दे लगेच जा, लगेच जा, लगेच दे. कार्यक्रमाचं पहिलं काय मीच करतो, थांबा. माननीय नितीनजींना, माननीय देवेंद्रजींना आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना या मी विनंती करतो की दीप प्रज्वलनाने कार्यक्रम सुरू करू. चला असं अगदी एक एक वाक्य. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत अज्ञानाचा अंधकार दूर करणारी छोटीशी कापसाची वात ज्ञानाचा प्रसार करते, म्हणून प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अर्थात ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे, श्री माननीय नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारत सरकार. त्यासोबतच माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय सहकार मंत्री, नागरी विमान आणि वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार श्री दिलीपजी वळसे पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, या सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन इथे संपन्न झालेलं आहे. मी संयोजन समितीला विनंती करते, कृपया आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान घ्यायचा आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे ते माननीय श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार. यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते श्री अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य महाप्रबंधक तथा केंद्रीय क्षेत्रीय अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई. यानंतर माननीय नामदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ, सहकार आणि नागरी विकास, विमान वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार. यांना सन्मानित करतील श्री प्रशांतजी फेगडे, क्षेत्रीय अधिकारी, रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालय. यानंतर सन्मान होईल माननीय उपमुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस त्यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते श्री संतोषजी शेलार, मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई. तुमचा सन्मान. अतिशय आनंदित होऊन संत महंतांनी इतका मोठा सत्कार केला आहे की त्यामुळे आता केंद्रीय रस्ते खात्याच्या वतीने सगळे सत्कार झालेत असं समजून मी कार्यक्रमाची सुरुवात करतो. प्रामुख्याने आता मुख्य महाप्रबंधक तथा क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांना मी विनंती करेन की त्यांनी स्वागताचं भाषण करावं. नमस्कार सर. माननीय केंद्रीय मंत्री सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय भारत सरकार श्री नितिन गडकरी जी, माननीय उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय केंद्रीय राज्य मंत्री सहकारिता एवं नागरिक उड़ान भारत सरकार श्री मुरलीधर मोहोल जी, माननीय मंत्री उच्च एवं तकनीकी शिक्षा महाराष्ट्र शासन श्री चंद्रकांत दादा पाटिल जी, माननीय मंत्री सहकारिता महाराष्ट्र शासन श्री दिलीप वलसे पाटिल जी, मंच पर उपस्थित माननीय राज्यसभा एवं लोकसभा सांसद, विधान परिषद सांसद एवं विधानसभा सांसद, सम्मानीय राज्य सरकार के अधिकारीगण, अतिथिगण, मीडिया के सदस्यगण तथा समस्त उपस्थित भाइयों बहनों, नमस्कार. यह मेरे लिए सौभाग्य की बात है कि सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय भारत सरकार अंतर्गत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के द्वारा सभी माननीय अतिथियों का पुणे जिले के आज 2 परियोजनाओं के शिलान्यास समारोह के शुभ अवसर पर मुझे स्वागत करने का मौका मिला है. आज के शुभ अवसर पर श्री संत ज्ञानेश्वर पालकी महाराज के पैकेज नंबर 6, जिसकी लंबाई 13.25 किलोमीटर है और 819 करोड़ लागत है, उसका तथा मूला और मोठा नदी ब्रिज पे और 7.5 किलोमीटर सर्विस रोड, ऐसी 2 परियोजनाओं का शिलान्यास किया जा रहा है. मैं राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के सभी अधिकारियों की तरफ से माननीय अतिथि को यह विश्वास दिलाना चाहता हूं कि हम सभी अधिकारीगण इस चीज के लिए कटिबद्ध रहेंगे कि आज का शिलान्यास जल्दी से इसके उद्घाटन समारोह में भी परिवर्तित हो. मैं पुनः सभी महानुभावों, माननीय अतिथियों और उपस्थित समस्त लोगों का स्वागत करता हूं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभ हस्ते हा भव्य दिव्य भूमिपूजन आणि पायाभरणी सोहळा संपन्न होतोय. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आभासी पद्धतीने या सोहळ्याचं उद्घाटन करायचे. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या समोर आभासी पद्धतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग 965 अंतर्गत दिवे घाट ते हडपसर या पॅकेज 6 चे चौथं पदरीकरण, 48 वरील मुळा मुठा नदीवरील पुलाचं बांधकाम, सिंहगड रस्त्यापासून वारजे पर्यंत सेवा रस्त्याचं दोन्ही बाजूनी बांधकाम असा भव्य प्रकल्प 819 कोटी आणि 80 कोटी अशा या भव्य प्रकल्पाचं उद्घाटन माननीय नामदार नितीनजी गडकरी आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आभासी पद्धतीने संपन्न होत आहे. यानंतर आपण पाहत आहोत यासाठीच खास असलेली ध्वनिचित्रफीत डॉक्युमेंटरी. श्री छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा भूमि पुणे के चतुर्मुखी विकास के लिए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कुशल नेतृत्व में केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी का प्रयास रंग लाने लगा है. 2014 तक पुणे में राष्ट्रीय राजमार्गों की लंबाई 635 किलोमीटर थी. 2014 के बाद 577 किलोमीटर लंबाई और जोड़ने की घोषणा हुई और आज पुणे में राष्ट्रीय राजमार्गों का जाल 1212 किलोमीटर लंबाई में फैल चुका है. 53,724 करोड़ रुपए की लागत से 992 किलोमीटर लंबाई की सड़कों के निर्माण के लिए 27 प्रोजेक्ट लाए गए हैं. इनमें से 3,850 करोड़ रुपए की लागत से चलने वाली 11 परियोजनाएं पूरी हो चुकी हैं,
जिनके अंतर्गत 384 किलोमीटर लंबाई की सड़कें बन चुकी हैं। वहीं 34,552 करोड़ रुपए की लागत से 14 परियोजनाओं पर काम चल रहा है, जिसके तहत 525 किलोमीटर लंबाई की सड़कों का निर्माण होगा। वहीं 83 किलोमीटर लंबाई की सड़क निर्माण की 2 परियोजनाओं के लिए 15,323 करोड़ रुपए की टेंडर प्रक्रिया चल रही है। NHPWD द्वारा 3 काम प्रस्तावित हैं, जिसकी लंबाई 130 किलोमीटर और लागत 2,400 करोड़ रुपए है। इसके साथ 6 महत्वपूर्ण प्रपोज्ड एलिवेटेड कॉरिडोर भी हैं, जिसकी लंबाई 246 किलोमीटर और लागत 36,000 करोड़ रुपए है। इनमें नासिक फाटा से खेड़, हड़पसर से यावत, नरहे से रावेत, कात्रज सुरंग से रावेत, पुणे से शिरूर और तड़ेगांव, चाकण, शिक्रापुर ये 6 प्रपोज्ड एलिवेटेड कॉरिडोर शामिल हैं। नए राजमार्गों के निर्माण के साथ पुराने राजमार्गों के पुनर्निर्माण की प्रतिबद्धता के तहत NH48 के पुणे सतारा खंड पर सड़क पुनरुद्धार का भूमि पूजन और संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग परियोजना के अंतर्गत हड़पसर से दिवे घाट तक 13.25 किलोमीटर लंबे मार्ग की आधारशिला भी माननीय मंत्री श्री गडकरी जी रखने जा रहे हैं। धार्मिक यात्रा को सुगम बनाने के लिए पंढरपुर के पालकी मार्ग को विकसित किया जा रहा है। आषाढ़ महीने की पालकी यात्रा का महत्व इतना बड़ा है कि महाराष्ट्र ही नहीं बल्कि देश के कोने कोने से लाखों भक्त झूमते गाते पताका लहराते पैदल ही पंढरपुर के लिए आते हैं। इस यात्रा में उमड़ती आस्था और पवित्रता को ध्यान में रखते हुए ही संत ज्ञानेश्वर महाराज और संत श्री तुकाराम महाराज पालकी मार्ग को केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी ने राष्ट्रीय राजमार्ग का दर्जा दिया है। 819 करोड़ रुपए की लागत से तैयार हो रहे इस प्रोजेक्ट के अंतर्गत जहां 4 लेन की 16 किलोमीटर लंबी सर्विस रोड बनने जा रही है, वहीं 850 मीटर और 60 मीटर लंबे 2 फ्लाईओवर तथा 465 मीटर लंबा एक रेलवे ओवरब्रिज भी बन रहा है। यहाँ दोनों तरफ पालकी यात्रियों के लिए रास्ता दिया गया है, जिससे लोगों की यात्रा सुरक्षित भी होगी और जाम से भी छुटकारा मिलेगा। इससे श्रद्धालुओं की यात्रा आरामदायक ही नहीं होगी बल्कि तीर्थ स्थल के साथ साथ पंढरपुर एक पर्यटक स्थल के रूप में भी विकसित हो जाएगा। दूसरी तरफ NH48 का पुणे सतारा खंड मुंबई से बैंगलोर तक एक महत्वपूर्ण कनेक्टिविटी के रूप में कार्य करता है। मॉर्थ इस खंड पर पुणे शहर में ब्लैक स्पॉट की पहचान कर उनमें सुधार के लिए कार्य होने जा रहा है। भूमकर पुल को नवले पुल से 10.5 मीटर की सर्विस रोड कनेक्टिविटी तैयार कर रहा है। वहीं सिंहगढ़ रोड से वारजे तक सर्विस रोड की मिसिंग कनेक्टिविटी को पूरा करने के लिए नहर और अन्य जल मार्गों पर 10 छोटे पुल, मुठा नदी पर 2 4 लेन वाले बड़े पुल, RHS पर मुला नदी पर एक प्रमुख पुल और चांदनी चौक और वाकड़ में 2 FOB तैयार किए जा रहे हैं। साथ ही बाधवन में पुल के दोनों तरफ कंक्रीट क्रैश बैरियर लगाया जा रहा है। इन प्रयासों से सर्विस रोड और पैदल पथ कनेक्टिविटी बढ़ेगी, जिसके कारण दुर्घटनाओं पर अंकुश लगेगा। साथ ही मुठा और मुला नदी पर बने पुल से यात्रियों को वारजे, वाकड़ और वडगांव क्षेत्र में ट्रैफिक जाम से राहत मिलेगी। पुणे से पंढरपुर तक विश्व स्तरीय आधारभूत संरचना तैयार की जा रही है। वो बेहतरीन राजमार्गों और सड़कों के रूप में परिलक्षित हो रही है। श्री गडकरी जी के प्रयासों से पवित्र तीर्थ स्थलों को विकास के सूत्र से जोड़ने का प्रयास अब फलीभूत होता दिख रहा है। धन्यवाद। यानंतर माननीय नामदार भीमराव अण्णा तापकीर, विधानसभा सदस्य खडकवासला यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करते। ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 819 कोटी रुपयाच्या भूमिपूजनाच्या, त्याचप्रमाणे वारजे ते सिंहगड रस्ता या रस्त्याच्या कामासाठी
80 कोटी रुपये या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले स्टेजवरील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील, दिलीप वळसे पाटील, मेधाताई कुलकर्णी, खासदार सुप्रियाताई सुळे, सर्व स्टेजवरील सर्वच मान्यवर, उपस्थित असलेले सर्व वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी बंधू भगिनी आणि मित्रांनो, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून ओळखला जातो, साधू संतांचा म्हणून ओळखला जात असतो, शूर पुरुषांचा म्हणून ओळखला जात असतो. आणि या महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा आहे ती म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यातून किंवा परराज्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर या मार्गावर पालखी या ठिकाणी निघत असते आणि मोठ्या भाविक भक्त त्या ठिकाणी जात असतात. परंतु त्या ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा कमी पडत आहे. हा दूरदृष्टिकोन गडकरी साहेबांनी या ठिकाणी हेरला आणि खरं तर मनापासून मी या ठिकाणी गडकरी साहेब आपलं आभार मानेन की आपण या ठिकाणी कित्येक म्हणजे आपण देशामध्ये सर्व ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे वाहतुकीचे प्रश्न सोडवत आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये असणारा आमचा जो पालखी मार्ग आहे हा हडपसर ते या ठिकाणी दिवेघाट, या दिवे घाटामध्ये खरं तर अरुंद असा दिवे घाट आहे आणि या दिवे घाटामध्ये ॲक्सिडेंट बी होत असतात. या ठिकाणी निरपराध नागरिकांचे बळी जात असतात. तो रुंद होणं कित्येक वर्षाची मागणी होती, परंतु साहेब आपण योग्य तो न्याय दिला आणि त्याच्या कामाची या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. माझ्या मतदारसंघामधील असणाऱ्या खडकवासला मतदारसंघामध्ये खरं तर आपण फार मोठी या ठिकाणी विकसित कामं केलेली आहेत. जी चांदणी चौक आहे, या चांदणी चौकाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी दिला, तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्याचप्रमाणे वारजे या भागातील उड्डाणपूल त्या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रामीण भागातला वेळू असेल, कोंडणपूर असेल, खेड शिवापूर असेल, हे सर्व उड्डाणपूल त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आणि हे सर्व पूर्ण होत असताना आज ज्याचं आपण भूमिपूजन करत आहे, जो वारजे असणाऱ्या मोठा नदीवर एक अरुंद असा तो पूल आहे आणि त्या दोन्ही बाजूला खरं तर बांधकाम होणं अत्यावश्यक होतं. यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, आपल्याला भेटलो, आपण त्याप्रमाणे DPR सुद्धा आमच्या पत्रावर तयार केला आणि हे सर्व केल्याच्या नंतर आज त्याचं भूमिपूजन होत आहे. 80 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आज आम्हाला एक आनंद वाटतो की आम्हाला जो वाहतुकीसाठी जो प्रश्न भेडसावत आहे, म्हणजे ज्या भागामध्ये खरं तर अरुंद असा रस्ता आहे आणि तो अरुंद रस्ता आपण या ठिकाणी रुंद करणार म्हणजे चौपदरीकरण करणार आहात, तर ते एकदा झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्या भागातील वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे. आपण नवले ब्रिज ते कात्रज या भागाला सुद्धा 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ते सुद्धा काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. परंतु साहेब आपण आलात आणि आम्ही आपल्याकडे मागणी केली पाहिजे, कारण माझ्या मतदारसंघामध्ये इतरही कामं होणे अत्यावश्यक आहे. कारण स्वामी मंदिर हे नरेगावामध्ये येत असतं आणि नरेगावापासून तर नवले ब्रिजपर्यंत खरं तर वेगवेगळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाले. म्हणजे कमीत 100च्या पुढे निरपराध नागरिकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी उड्डाणपूल होणं अत्यावश्यक आहे आणि ही मागणी आम्ही दरवेळेस या ठिकाणी करत असतो. त्याचप्रमाणे बाजूला जे सर्व्हिस रस्ते आहेत साहेब, दरवेळेस आपण सर्व्हिस रस्ते डांबरीकरणाचे करत असतो, परंतु पावसाळा आला की डांबरीकरणाची कामं त्या ठिकाणी डांबर निघून गेले तर पुन्हा त्या ठिकाणी खडी वर येत असते. त्याऐवजी आम्हाला त्या ठिकाणी आपण जर साईडचे जे 12 मीटरचे रस्ते आहेत ते जर पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून देणं अत्यावश्यक आहे. साहेब होतं काय की आपलाच कॉन्क्रिटीकरणाचा 12 मीटरचा रस्ता आहे, परंतु या 12 मीटरच्या रस्त्यावर पूर्ण क्षमतेने न होता त्या ठिकाणी कोणाला वाटेल त्यांनी त्या ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्ता अरुंद करायचा, नागरिकांना चालण्यासाठी रस्ता ठेवायचा नाही, अशी आज परिस्थिती झालेली आहे. श्रेयवाद या ठिकाणी मी पाहत असतो, परंतु श्रेयवाद झाला कुठं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण एखादं चांगलं काम केलं पाहिजे. आज पुणे महानगरपालिकेमध्ये 20 ते 25 वर्ष झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण साध्या आपल्या भागातील कित्येक अशी कामं आहेत की ती आपण करू शकले नाही. परंतु जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत, जे आमचे केंद्रीय नेते आहेत, जे काम करतात त्या कामाचं श्रेय
या ठिकाणी कोणीतरी घेत आहे. मी खासदार लेवलच्या याला मान्य करू शकतो, परंतु कोणीतरी जातो, फोटो सेशन करतो आणि हे माझ्या पाठपुराव्याला यश आहे असं म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा नागरिकापर्यंत भ्रमनिरास करून देण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. हे योग्य नाही. मी आमच्या खासदारताईंचं मान्य करू शकतो, परंतु आपल्याकडे कोणीतरी येतं आणि तेच दाखवायचं आणि त्याची जाहिरात करायची आणि मी म्हणजे सर्व काय. परंतु मला या ठिकाणी सांगू इच्छितो की मी या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये मी पाहत आहो की त्या ठिकाणचा असणारा साधा पुणे महानगरपालिकेमधला असणारा 12 मीटरचा सर्व्हिस रस्ता सुद्धा या ठिकाणी होऊ शकलेला नाही. आज वाहतुकीचा प्रश्न त्यांच्या भागात आहे, परंतु ती कामं काय होत नाही. त्या संदर्भामध्ये कोणताही पत्रव्यवहार होऊ शकत नाही. त्या संदर्भामध्ये कधी रस्त्यावर उतरलेलं मी कोणाला पाहिलं नाही की हे होणं गरजेचं आहे. आज ड्रेनेज सुद्धा त्या भागामध्ये कित्येक वेळेस वाहत असतं. मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला सुद्धा ड्रेनेज वाहत आहे. आज अशा प्रकारे कित्येक कामं बाकी असताना आपली जी कामं केंद्रीय लेवलला किंवा ज्या ठिकाणी आमचे गडकरी साहेब करतात त्याचं श्रेय या ठिकाणी कोणी घेऊ नये. खासदार आमदारांनी घेतलं तर मान्य करू शकतो, पण अन्य कोणीतरी स्वतःची टिमकी वाजून ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करणं या अतिशय चुकीचं आहे. हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. आपण या ठिकाणी या दोन्ही कामाचं भूमिपूजन केलं त्याबद्दल साहेब आपलं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, लोकसभा सदस्य बारामती यांना मी निमंत्रित करतो. नमस्कार. आदरणीय गडकरी साहेब, माननीय देवेंद्रजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की गडकरी साहेबांकडे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते. स्टॉप 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 स्टॉप. आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत. मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते. मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही. आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत, कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत. गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत, ते काम बघतात. त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानते की अतिशय चांगलं काम. आणि गडकरी साहेबांचं काम फक्त चांगलं नसतं, कामाचा दर्जाही चांगला असतो. कारण माझ्या मतदारसंघातले जे गडकरी साहेबांनी केलेले रस्ते आहेत त्यांनी अजून कुठला त्याच्यात फारसे खड्डे कुठे दिसत नाहीत. बाकीच्यांचं हे बोलण्यासाठी व्यासपीठ नाही, त्याला दुसऱ्या व्यासपीठावर जरूर मी बोलीन. पण अतिशय चांगले दर्जाचे रस्ते आणि काम गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीने झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्याच वतीने, कारण अनेक वर्ष संजय जगताप असतील किंवा इथले स्थानिक आमदार भीमराव तापकीर असतील, संभाजी झेंडे, सचिन दोडके असेल त्यांच्याबरोबरचा पाठपुरावा असेल
किंवा काका चव्हाण असतील, गडकरी साहेबांनी पुण्यासाठी सगळ्यात मोठं माझ्यासाठी काम जे केलं असेल ते म्हणजे वारज्याचा पूल आणि त्याच्यावर थांबलेले ॲक्सिडेंट्स. म्हणजे हे सगळ्यात त्यांचं चांगलं काम. म्हणजे रस्त्याचा दर्जा तर चांगला आहे, पण नऱ्यामध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स हे त्या काळात व्हायचे. आणि सेव्ह लाईव्स नावाची एक संस्था आहे, ती सेव्ह लाईव्सच्या गडकरी साहेबांना मी जेव्हा विनंती केली की इथे माझ्याकडे फार ॲक्सिडेंट्स होतात तर आपण मला मार्गदर्शन करा, तर त्यांनी सेव्ह लाईव्स नावाचा NGO पाठवला खडकवासल्यात. आणि आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नॅशनल हायवेची संपूर्ण टीम ही गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सेव्ह लाईव्स नावाचं NGO आज वारज्यामध्ये किंवा त्या संपूर्ण भागामध्ये नऱ्याला जिथे आठवड्याला ॲक्सिडेंट्स व्हायचे, आज माझीच दृश्य लागून आहे पण गेले 6-8 महिने झाले एकही ॲक्सिडेंट तिथे झालेला नाही. आणि हे सगळं श्रेय हे गडकरी साहेबांनी सेव्ह लाईव्स नावाचा जो NGO आम्हाला दिला. आणि माझी गडकरी साहेबांना विनंतीही होती, अनेक वेळा दिल्लीमध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतो, की बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूरला अमोलदादांना मला तुम्ही मार्गदर्शन करावं. आमच्या सगळ्या मतदारसंघात आम्ही 0 ॲक्सिडेंट आमचे मतदारसंघ करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन हे सातत्याने असतं. हा खूप चांगला कार्यक्रम आज त्यांनी उपक्रम घेतलाय. माझी एकच विनंती आहे, जे खरंच काम पेंडिंग आहे आणि त्याचं उत्तर अनेक वेळा संसदेत गडकरी साहेबांनी दिलेलंही आहे, की पुण्यावरनं साताऱ्याला जर रस्ता जातो त्याचा फार वर्षाचं त्यांचंही ते दुखणं आहे. कारण का गडकरी साहेब पार्लमेंटमध्ये अनेक वेळा त्याच्याबद्दल बोलले की पुणे ते सातारा रस्ता तो एक जो प्रॉब्लेम पेंडिंग आहे त्याच्याबद्दल त्यांचं लक्ष आहेच, पण त्याच्यात अनेक तांत्रिक अडचणी आहे, त्याची जाणीव मला आहे. पण या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की तो विषय इथे मांडणं. आणि त्याचबरोबर मी गडकरी साहेबांना विनंती करीन, हा तुमचा विषय नाही पण ट्रॅफिक आणि ह्याच्यात तुमचा खूप प्रगल्भ आणि उत्तम असा अनुभव आहे. पुण्यामध्ये आणि हिंजवडीला जात असताना तुम्ही नवीन ब्रिज वगैरे केलेले आहेत, पण प्रचंड ट्रॅफिक हा पुण्यावरनं हिंजवडीला जाताना आदरणीय पवार साहेबांच्या स्वप्नातला हिंजवडी ज्याची सुरुवात झाली त्याच्या मागे एवढाच विचार होता की ह्या भागातल्या सगळ्या मुलांना हाताला मेरिटवर चांगलं काम मिळावं, म्हणून राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना झाली. आणि आज 6 लाख लोक तिथे काम करतात. अतिशय उत्तम पद्धतीने ते सगळं काम चाललेलं आहे. पण तिथे आजही ट्रॅफिकचा प्रचंड अडचण होते आणि तासनतास लोक, मेट्रोचं काम चाललंय, मोठ्या रस्त्यांचं काम चाललंय, पण अजून तिथून अपेक्षित असा रिझल्ट आम्हाला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटेंच्या आणि माझ्या वतीने मी गडकरी साहेबांना आणि प्रशासनाला विनंती करेन, कारण का प्रशासनाकडे अनेक वेळा आम्ही त्याचा फॉलोअप करतोय पण त्याच्यातून प्रश्न अजून सुटत नाही आहे. त्याच्यामुळे हिंजवडीसाठी आज देवेंद्रजी उपस्थित आहेत. तुम्हालाही मी विनंती करीन की पुण्यामधली सत्ताही आपल्याचकडे आहे, तर पुण्यातले रस्ते, पुण्याचा ट्रॅफिक याच्यासाठी जर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगला रिव्ह्यू आपण जर घेऊ शकला तर आज खरंच पुण्यामध्ये तासनतास मुलं असतील, कामाला लोक जाणारे असतील, त्यांना त्रास होतोय. पुणे सगळ्या दिशेने वाढत चाललंय, पण ट्रॅफिकचा विषय आणि या प्रश्नामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काहीतरी मार्ग पाडला पाहिजे. आणि त्याचं नेतृत्व ह्या प्रश्न सोडवण्याचं गडकरी साहेबांनी ती पालकत्व घ्यावं अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने गडकरी साहेबांना विनंती करते. आज या कार्यक्रमाला नॅशनल हायवेच्या सगळ्या टीमनी आम्हाला आमंत्रित केलं, याबद्दल मी त्या टीमचेही मनपूर्वक आभार मानून आमच्या या सगळ्या रस्त्यांसाठी जे सहकार्य आपण बारामती लोकसभा आणि शिरूरला केलं याबद्दल विनम्रपणे आपले आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई. यानंतर राज्यसभेच्या खासदार माननीय मेधाताई कुलकर्णी यांना मी निमंत्रित करते. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने आज विविध प्रकल्पांचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय दिलीप वळसे पाटील, माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, सुप्रियाताई, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, NHAIचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, खूप मनापासून आनंद व्यक्त करते, अभिनंदन करते या प्रोजेक्टबद्दल. जवळजवळ 900 कोटींचा प्रकल्पाचं आज भूमिपूजन झालं. 819 कोटी आपल्या पालखी मार्गासाठी
आणि मला असं वाटतं की अभूतपूर्व असा हा पालखी मार्ग, त्याचा हा शेवटचा 13 किलोमीटरचा टप्पा आज या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 80 कोटी रुपयाचं इतर कामं, जसं की नवले ब्रिजच्या इथली कामं असतील, बावधनच्या इथली कामं असतील, वाकडच्या इथली कामं असतील, काही आरोबीज असतील, काही अंडरब्रिजेस असतील, अशा अनेक विविध प्रकल्पांचं आज भूमिपूजन इथे झालेलं आहे. आणि मला आठवतंय ज्या वेळेला मी आमदार होते, चांदणी चौकाचा विषय घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले होते, तर साहेबांच्या कामाची पद्धत एक जी मी ऑब्झर्व केली होती ती मी सांगते. आत्ताच सुप्रियाताईंनी सांगितलं की त्यांच्याकडनं जी कामं झाली NHAच्या माध्यमातून ती चांगलीच झाली. त्याचं कारण असं आहे की गडकरी साहेबांना या विषयातलं पूर्ण नॉलेज एकतर आहे, करण्याची खूप दूरदृष्टी आहे, ती धमक ज्याला आपण म्हणतो ती आहे, आणि डिटेलिंगमध्ये जाणं आहे. तर त्याचं उदाहरण जे मी अनुभवलं ते मी सांगते की ज्या वेळेला चांदणी चौकाचा विषय आला तेव्हा महानगरपालिकेने एक साधारणपणे 200 कोटीचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता. तो घेऊन मी जेव्हा साहेबांकडे गेले तेव्हा साहेबांनी सांगितलं की आपण अजून डिटेलमध्ये जाऊन हा प्रोजेक्ट चांगला कसा होईल याचा विचार करूया. त्यामुळे त्यांनी त्यांची माणसं तिथे कामाला लावली आणि आज जो आपण चांदणी चौकाचा प्रकल्प झालेला बघतोय, इंटिग्रेटेड पूर्ण रोड्स जे आहेत 6 पदरी 6 लेनचे, तर ते आपण बघतोय की ती किती पूर्णांशाने ते काम झालेलं आहे. फक्त आता ते पादचारी मार्गाचं जे मागणी आली लोकांकडनं ती आता आपण करतोय, परंतु जवळजवळ 600 कोटी रुपये खर्च करून हा प्रोजेक्ट केंद्र शासनाने केला आणि त्याचबरोबर 200 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना जागा ॲक्विजिशन करण्यासाठी दिले. तर जवळजवळ 800-900 कोटी रुपये खर्च करून आज पुण्याचे हे प्रश्न सोडवलेले आहेत. साधारणपणे 15,000, मगाशी आपण व्हिडिओ बघितला, एवढ्या डिटेल्समध्ये मी आता जात नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी दिलाय. मगाशी आता इथे उल्लेख झाला की पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न, पण मला एक किस्सा आठवतोय. ज्या वेळेला मी नगरसेवक होते, राज्यामध्ये महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार होतं आणि साहेब तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री होते गडकरी साहेब, तेव्हा गडकरी साहेबांनी खास सांगितलं होतं की मी पुण्यामध्ये 27 ब्रिजेस बांधून देतो. पण त्यावेळेला पुण्यामध्ये आपली सत्ता नव्हती आणि त्यामुळे त्यावेळच्या पुणे महानगरपालिकेने त्याला विरोध केला होता. नाही तर आजपर्यंत आज हे प्रश्न राहिलेच नसते. नव्याने पुन्हा पूल बांधणं आता इतक्या सगळ्या बांधकाम झालेल्या एरियामध्ये अवघड आहे, पण तेव्हाच ब्रिज बांधण्याची तयारी ही त्यावेळच्या महाराष्ट्र राज्याचे ज्या वेळेला गडकरी साहेब मंत्री होते तर त्यावेळेला त्यांनी दाखवली होती. ते अशा प्रकारे काम हे मी अजून एक उदाहरण देते छोटंसं. मी महिला मोर्चाची उपाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना लखनौ पासून बलियापर्यंत साहेब मी पूर्वांचल रोडवरनं गेले होते आपण केलेल्या, आणि इतका टकाटक रस्ता आहे, 400 किलोमीटरचं अंतर मी 4 तासात कुठल्याही प्रकारे अडथळा न येता पूर्ण करू शकले. ज्यावेळेला राज्यसभेमध्ये आपलेच खासदार नाही पण इतरही खासदार जेव्हा मागण्या करत असतात, रोड या विषयामध्ये जेव्हा प्रश्नोत्तराचा तास असतो, तर तेव्हा साहेबांकडनं अशी उत्तरं त्यांना मिळतात की विरोधी पक्षाचे खासदार सुद्धा बाकं वाजवूनच बसतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी हा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, अगदी जिथे हिली पहाडी एरिया आहे तिथपर्यंत आपले रस्ते पोहोचलेले आहेत आणि हे संपूर्ण रस्त्यांचं जाळं जे आहे हे माननीय गडकरी साहेबांनी पूर्ण देशामध्ये केलं आहे आणि त्याचा अनुभव आज सगळे भारतवासी घेत आहेत. आज आपण वारीच्या पालखी मार्गाचा इथे साठी बसलोय. पालखी मार्गाचा एक उल्लेख करते. माझं घर सुद्धा वारी असलेलं घर आहे. माझ्या सासूबाईंच्या नंतर माझे मिस्टर आता वारी करतात. वारी निर्मल व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला. कारण वारीच्या मार्गावर खूप अस्वच्छता असायची पूर्वी, पण पूर्ण प्रोजेक्ट जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माननीय देवेंद्रजींचं तत्कालीन सरकार यांनी हा जो प्रोजेक्ट एकत्रितपणे घेतला आणि याच्यामुळे वारी ही निर्मल झाली. अतिशय स्वच्छ, शुद्ध, आनंदी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये आज आपण ही वारी करू शकतोय. ही अधिक सुरक्षित होण्यासाठी हा जो काही इथे मार्ग बनतोय, या मार्गाबद्दल मी नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करते. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि देहू देवस्थानचे असतील, आळंदी देवस्थानचे असतील आणि प्रामुख्याने पंढरपूर देवस्थानचे जे सगळेजण या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत आहेत, ज्यांनी वारंवार मीटिंग घेतल्या आणि आम्हाला काय हवंय, काय योग्य ठरेल ह्याची इनपुट्स दिले, त्यांचेही आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील.
आज या ठिकाणी पालखी मार्गाचं एका अर्थाने शेपूट 13 किलोमीटरचं राहिलं होतं, बाकी सगळं पूर्ण झालं. यावेळेला सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा या सगळ्या पालखी मार्गावरून पंढरपूरला आणि त्या भागामध्ये जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला मनाला खूप आनंद होतो की काय वाईट स्थिती होती ती संपूर्ण बदलली. आता आम्ही कधीच समाधानी नाही, त्यामुळे पुढच्या काही मागण्या करणार अगदी कमी शब्दामध्ये. पण त्यातला मूळ जो नितीनजींच्या कल्पनेतला पालखी मार्ग होता त्यातलं 13 किलोमीटरचं जे राहिलं त्या दिवेघाट ते हडपसर मार्गामध्ये 819 कोटी रुपये देऊन हा 13.25 किलोमीटरचा 2 पदरी मार्गाचं चौपदरीकरण करण्याचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन आणि मुळा मुठा नदीवरील प्रमुख पुलांचं बांधकाम आणि सिंहगड रस्त्यापासून वारजापर्यंत 1.6 किलोमीटर लांबीचे दोन्ही बाजूंच्या सेवा रस्ते बांधकाम या सगळ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर स्वतः नितीनजी उपस्थित आहेत, देवेंद्रजी उपस्थित आहेत, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा उपस्थित आहेत, भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष धीरजजी आहेत, सुप्रियाताई, मेधाताई, सर्व आमदार, नगरसेवक, नेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूर, आळंदी, देहू खूप आनंदाची गोष्ट म्हणजे तिन्ही संस्थांचे सर्व प्रमुख विश्वस्त, पंढरपूरचे तर अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत असे सर्व वारकरी बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, कार्यकर्ता, नेता बंधू भगिनी. मला आठवतं की 16 ऑगस्ट 2014 माननीय देवेंद्रजी राज्याचे अध्यक्ष होते, नुकतंच मोदीजींचं सरकार आलं होतं आणि नितीनजींचा प्रवास होता. मला देवेंद्रजींनी असं सांगितलं की त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी तू एक दिवस आधी जा. आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेव्हा सगळ्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, आमदारांची बैठक केली त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी हा आग्रह धरला की आता सरकार आपलं आलं आहे केंद्रामध्ये, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातले सगळे प्रलंबित विषय आणि प्रामुख्याने आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असा पालखी मार्ग नीट झाला पाहिजे. खूप ॲक्सिडेंट होत आहेत, वारकरी तर काही झालं तरी पायीच जाणार, ही वारीची परंपरा संपणार नाही. आश्चर्य म्हणजे आल्यानंतर आम्ही जेव्हा नितीनजींना सांगितलं की अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, तर वाटलं की काहीतरी एक राजकीय नेता घोषणा करतो तशी घोषणा करतील, परंतु त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी तिथे घोषित केल्या, कारण तोपर्यंत ते केंद्रात मंत्री झाले होते. आणि आता सगळ्या म्हणजे इतक्या मोठ्या रस्त्यावर भूमी संपादनाचे काय विषय असतात तुम्ही मागच्या सरकारमध्ये मंत्री होतो, महसूलचा पाहिलं, ते सगळ्या अडचणी संपवून आता 90% काम पूर्ण झालं. मगाशी म्हटल्याप्रमाणे शेपूट जे राहिलं 13 किलोमीटरचं तेही त्याने सँक्शन केलं, आज भूमिपूजन केलं आणि हा सगळा रस्ता पूर्ण झाला. आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांच्या वतीने, वारकऱ्यांच्या वतीने आज त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि इतक्या मोठ्या संख्येने पंढरपूर सहित सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. प्रामुख्याने दिवेघाट ते हडपसर सेक्शनमध्ये वनविभागाच्या परवानग्या मिळण्यामध्ये खूप अडचणी आल्या. त्यावेळेला पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सुप्रियाताईने मांडलंच आहे की सगळे अधिकारी नितीनजींचे, शेवटी नेता चांगला असला तो अधिकाऱ्यांना रागवणारही असला आणि कौतुकी करणारा असं कॉम्बिनेशन असलं कसे माणसं पळतात त्याचं संजय कदम उदाहरण आहे, नितीनजींचे सहाय्यक मनोज वाडेकर उदाहरण आहेत. या सगळ्यांनी या सगळ्या परवानग्या मिळण्यामध्ये खूप परिश्रम घेतल्यामुळे आता सगळी हर्डल संपली आणि हा विषय पूर्ण होईल. दुसरा जो आज भूमिपूजनाचा विषय आहे, पुणे शहरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जवळजवळ 52 कोटी 68 लाखाचा मुळा मुठी नदीवरील बावधन आणि वाकड या 2 पुलांचं जे भूमिपूजन होत आहे त्यातून इथल्या ट्रॅफिकच्या समस्या संपायला सुद्धा खूप मदत होणार आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे नेहमीच आम्ही अविकसित देशातले, अविकसित महाराष्ट्रातले, विकसित महाराष्ट्र आणि विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्या सगळ्यांचं माननीय मोदीजींनी स्वप्न मांडलंय की 2047 पर्यंत विकसित देशांच्या रांगेमध्ये आपण येऊ. पण तोपर्यंत सगळा बॅकलॉग आहे विकासाचा आणि त्या विकासाच्या बॅकलॉगमध्ये आम्हाला सारखं काहीतरी तुमच्याकडे मागायचं आहे आणि ते तुम्ही पूर्ण करत निघालात. मगाशी ते मुरलीधर अण्णांना म्हणत होते की माझ्याकडे पैसे जास्त आहेत आणि तुमच्याकडे कामं कमी आहेत, अशी स्थिती जवळजवळ येत चालली आहे. तर ती कामं थोडी अजून आहेत, ती एका मिनिटामध्ये मांडतो. प्रामुख्याने सकाळी तुमच्याकडे ज्याचा उल्लेख सुप्रियाताईने केला की मोठ्या प्रमाणावर हिंजवडी भागामध्ये, मानेर बालेवाडी भागामध्ये, पाषाण भागामध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत.
तर ते मला वाटते मी मुद्दे मांडत नाही, कारण त्याचं एक निवेदन दिलेलं आहे. परंतु ते सगळे जर, आणि आज सकाळी सुद्धा ट्रॅफिकचं एक खूप अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन हॉटेलवर नितीनजींच्या समोर झालं आहे आणि ते नितीनजींना मान्य झालं आहे. नितीनजी त्या दृष्टीने करतील. मी ते सगळं मांडण्यामध्ये वेळ घेणार नाही, कारण मांडण्यामध्ये तुम्ही ऐकाल, परंतु ऑन पेपर निवेदन दिल्यामुळे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या ऑफिसचं. देवेंजी आणि त्यांच्या दोघांचे ऑफिसचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना वेळ नसेल तर ऑफिसमधला माणूस वाचतो, ब्रीफ नोट त्यांना ब्रीफ होते, त्याच्यावर लगेच मार्किंग होतं की याचं ॲक्शन घ्या, आणि आपल्या दाणीवाणी नसताना एकदम तो प्रश्न सुटलेला असतो. आणि त्यामुळे अजून काय हवं याच्या मांडणीमध्ये फक्त वारकऱ्यांना आता जे तुमचंही स्वप्न आहे की रस्ता पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वारी थांबते असे जे 22-23 थांबे आहेत त्या ठिकाणी रात्रीची निवासाची व्यवस्था ह्या विषयामध्ये अजूनही थोडी अव्यवस्थाच आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना स्वच्छ वारी या नावाने त्यांनी जे प्रयत्न केले त्यातून वारी पूर्ण स्वच्छ झाली. अक्षरशः एखाद्या गावामध्ये वारी राहिली तर 4 दिवस लोक गावात राहायचे नाहीत. परंतु मोठ्या प्रमाणात टेंडर काढून 3-3 टेंडर निघतात. एका ठिकाणी टॉयलेट्स आहेत ते क्लीन होऊन तिसऱ्या टप्प्याला जाईपर्यंत दुसरी टीम दुसऱ्या मुक्कामाला असते, तिसरी टीम तिसऱ्या मुक्कामाला असते. सुरुवातीच्या काळात वारकरी त्या टॉयलेट्समध्ये जायला तयार नव्हते. मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक लावून, कार्यकर्ते लावून, शासकीय यंत्रणा लावून लोकांना पहाटे उठून आवाहन करायचं टॉयलेट वापरा, टॉयलेट वापरा. आणि आता ती स्वच्छ वारी झाली, रस्ते तुम्ही केले. परंतु त्या थांब्याच्या ठिकाणी तुमची कल्पना अशी आहे की मोठे हॉल बांधावेत, सभागृह बांधावेत, जे वर्षभर त्या भागातल्या लोकांना लग्न कार्याला उपयोगी पडतील. त्यामुळे त्यातून ते मेंटेनन्स करतील. आणि परमनंट 100-200 टॉयलेट्स बांधली. टेम्पररी तर ह्या स्वच्छवारीमधून येतात, पण परमनंट काही टॉयलेट्स बांधली तर त्याचं मेंटेनन्स ग्रामपंचायत करेल, कारण त्यांना याचा रेव्हेन्यू मिळेल सगळ्या मंगल कार्याच्यामध्ये. तर मग मला असं वाटतं की जवळजवळ सगळे टप्पे पूर्ण झाले आणि वारीला जाणारी संख्या कोविडनंतर कमी होईल असं वाटलं, पण ती दिवसेंदिवस वाढते. आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी की तरुणांची संख्या वाढते आहे. त्यांना पंढरीच्या दर्शनाची आस आहे. त्यामुळे व्यवस्था नसतानाही ते चालतच होते, पण व्यवस्था असतील तर या वेळेला वारकऱ्यांमधला एकही वारकरी असा असू शकत नाही की त्याने असमाधान व्यक्त केलं. आता हे जे मनापासून आलेला आनंद आहे तो व्यक्त व्हावा, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, पक्षाला, सरकारला आशीर्वाद मिळावा, म्हणून हे राहिलेले टप्पे सुद्धा आपण पूर्ण करावेत. आणि प्रामुख्याने पुणे आज जे वाढतंय ते प्रामुख्याने बाणेर, बालेवाडी, सूस, पाषाण, हिंजवडी ह्या भागात वाढत आहे. तर त्या वाढीला लक्षात घेऊन खूप बारीक बारीक प्रस्ताव आलेले जे सकाळी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आता गणेश कळमकरांनी निवेदन मांडलेलं आहे, ते आपण करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपजी वळसे पाटील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या पुणे जिल्ह्यातल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग चारचं विस्तारीकरण 4 ते 6 आणि मुळा मोठा नदीवरील प्रमुख पुलांचं काम सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत लांबी या सर्व कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आज आवर्जून आपल्या इथं आलेले देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा,
मेधाताई कुलकर्णी, सुप्रियाताई सुळे, उमाताई खापरे, माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, अन्य सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडकरी साहेबांनी जे कबूल केलं ते आज या ठिकाणी संपन्न होतं आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे की गडकरी साहेबांच्याकडे गेल्याच्या नंतर एखादं काम नियमात बसत असेल, एखादं काम अत्यंत आवश्यक असेल तर ते काम कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे ही भूमिका त्यांची सतत राहिलेली आहे. मी हे स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही विधानसभेत सुद्धा 30-35 वर्ष आमदार म्हणून ते विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक प्रश्न, या महाराष्ट्राचे प्रश्न इथं मांडायचा प्रयत्न केला आणि आता देशामध्ये गेल्याच्या नंतर सहजपणानं लक्षात राहील आणि सहजपणानं गती घेईल अशी कामाची पद्धत त्यांनी स्वीकारलेली असल्यामुळे आज अनेक लोक, नुसते महाराष्ट्रातलेच लोक नाही तर देशामधले लोक आज नितीनजींच्या बाबतीत एवढे खुश आहेत सगळे. मी सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नितीनजी, आपलं अभिनंदन करत असताना आता पुणे शहर हे एक मोठं हब झालं, परंतु हब झाल्याच्या नंतर आता शहरामधली गर्दी खूप वाढली, परंतु औरंगाबादवरून किंवा अहमदनगरवरून येणारा रस्ता, नाशिकचा रस्ता आणि इथून पुण्यातून बाहेर पडेपर्यंतचा रस्ता आणि तळेगाव ते चाकण, शिक्रापूर हा एक रस्ता, हे रस्ते व्हायचे राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून मी आपल्याला याच्या संदर्भामध्ये दिल्लीला येऊन एकदा समक्ष भेटेनच. आणि हे सगळे रस्ते आहेत, हे या शहराची वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून या रस्त्यांचा फार उपयोग होणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या आपल्या पद्धतीने काम करत आहे. आज आपण पाहिलं तर अटल सेतू झालेला आहे, सीलिंग झालेलं आहे, मेट्रो झालेलं आहे, सगळीकडे झालेलं आहे आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये नितीनजींचा त्या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे. मी नम्रपणानं आठवण करून देतो, मी ज्या वेळेला 2009 साली या राज्याचा अर्थ आणि नियोजन मंत्री होतो त्यावेळेच्या बजेटमध्ये ही घोषणा केली होती की देहू आळंदी पंढरपूरचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला 350 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली होती. त्याच्यानंतर माझ्याकडे अर्थ विभाग राहिला नाही, नंतर मी विधानसभेचा अध्यक्ष झालो आणि मग पुढच्या पालकमंत्र्यांनी किंवा पुढच्या मंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण आम्हाला मदत करा एवढीच विनंती करतो. आणि आज खरोखर आनंदाचा क्षण या शहरामध्ये आपण साजरा करतो. त्याच्याबद्दल नितीनजी मी आपल्याला आणि देवेंद्रजी सुद्धा तत्काळ एखादी गोष्ट सांगितली की तत्काळ त्या गोष्टीचा लगेच फडशा पाडायचा, अशा प्रकारची कामाची पद्धत त्यांची सुद्धा आहे. आणि त्यांनी देखील याच पद्धतीनं जी डेव्हलपमेंटची कामं आहेत ती डेव्हलपमेंटची कामं अशाच पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
मी दोघांचंही, चंद्रकांत दादांचं, सगळ्यांचं पुणे जिल्ह्यातला रहिवासी म्हणून आपलं तिघांचंही अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज ज्यांच्यामुळे हा पालखी मार्ग या ठिकाणी तयार झाला आणि आता उरलेला भाग देखील होतोय, देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अभूतपूर्व क्रांती केली ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील, सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील, खासदार मेधाताई कुलकर्णी, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार माधुरीताई मिसाळ, उमाताई खापरे, सिद्धार्थजी शिरोळे, भीमराव अण्णा तापकीर, योगेशजी टिळक, अमितजी गोरखे, अश्विनीताई जगताप, जगदीशजी मुळीक, धीरजजी घाटे, राजेशजी पांडे, श्रीनाथजी भीमाले, श्री अंशुमाळी श्रीवास्तव, विभागीय आयुक्त पलकुंडवार, जिल्हाधिकारी दिवसे, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले गहिनीनाथ महाराज औसेकर, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, सर्वच आपल्या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी पालखी मार्गाचं जे काम हातामध्ये घेतलं होतं त्याच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो. प्रामुख्यानं 70-80% काम आता पूर्णत्वास जात आहे आणि आज जी अलाइनमेंट आपण या ठिकाणी करणार आहोत दिवेघाट ते हडपसर, यामुळे आपला संपूर्ण पालखी मार्ग हा निश्चितपणे पूर्ण होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वारीचं महत्त्व सगळ्यात मोठं आहे आणि विशेषतः देहू, आळंदी आणि पंढरपूर ही आमची अशी तीर्थक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं कधीतरी या वारीमध्ये मला जाता आलं पाहिजे, कधीतरी हे दर्शन मला देखील घेता आलं पाहिजे. आणि वर्षानुवर्ष, शतकानुशतकं अडचणींचा सामना करत आमचा वारकरी कधीही मागे न पाहता विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन सातत्याने वारीमध्ये मार्गक्रमण करताना आपण बघितला. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की माननीय मोदीजी, माननीय गडकरीजी यांनी हा निर्णय केला की आमच्या या सर्व वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या व्यवस्था मिळाल्या पाहिजेत, रस्ते रुंद झाले पाहिजेत, पालखी मार्ग वेगळा झाला पाहिजे, त्याच्यावर सर्व सोयी असल्या पाहिजेत आणि त्यातनं हे काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख झाला की वेगवेगळ्या ठिकाणी जी काही पालखीची तळं आहेत, ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणचं लँड ॲक्विजिशन करा, तिथे बाकीच्या व्यवस्था आम्ही करून देतो. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की बहुतांश ठिकाणचं लँड ॲक्विजिशन आपण पूर्ण केलं आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे, तेही आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. या सगळ्या जागा ताब्यामध्ये घेऊन
आणि महाराष्ट्र सरकार आणि माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमच्या पालख्या थांबल्यानंतर सर्व प्रकारच्या व्यवस्था, जसं मगाशी चंद्रकांत दादांनी सांगितलं, निर्मल वारी आपण केली, पण अजूनही पालख्या ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणच्या व्यवस्था कमी आहेत. त्या सगळ्या व्यवस्था येत्या काळामध्ये आपण उभ्या करू, जेणेकरून आमची ही वारी आहे जी आता वैश्विक वारी झाली आहे. म्हणजे अनेक लोक जे या वारीत पोचू शकत नाही ते आपापल्या देशातनं वारीचं दर्शन घेतात. अशा प्रकारची वैश्विक वारी आहे. तिला योग्य प्रकारे ज्या काही सोयी आहेत त्या देण्याचा प्रयत्न देखील आपण सातत्याने करतो. खरं म्हणजे एक गोष्ट अजून या निमित्ताने सांगितली पाहिजे की या पुण्याचा चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे सातत्याने माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे पुण्याची मेट्रो असेल की ज्याचे एक एक टप्पा आपण पूर्ण करतो आणि नवीन नवीन टप्पा त्या ठिकाणी मंजूर करतो. 26 तारखेला पुन्हा माननीय प्रधानमंत्री महोदय एका टप्प्याचं उद्घाटन करतील, दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन करतील. त्यामुळे या मेट्रोच्या माध्यमातून आणि आपण बघितलं ज्या दिवशी विसर्जन होतं 3.5 लाख प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास केला. एका दिवसात 55 लाख रुपये हे मेट्रोनी त्या ठिकाणी कमाई केलेली आपण बघितली. त्यामुळे मेट्रोची आवश्यकता पुण्याला किती होती हे आपण या माध्यमातून पाहतोय. याचं जाळं अजून विस्तारित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. मगाशी सुप्रियाताईंनी अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे त्यामुळे ट्रॅफिकच्या संदर्भात आपण लक्ष दिलं पाहिजे. ही अपेक्षा योग्य आहे आणि म्हणूनच आपला जो पुण्याचा रिंग रोड आहे जो खऱ्या अर्थानं पुण्याचं ट्रॅफिक डिकंजेस्ट करणार आहे या संदर्भात चर्चा तर अनेक वर्ष चालली होती. पण मी मुख्यमंत्री असताना त्या संदर्भातली सगळी अलाइनमेंट पूर्ण केली. त्याचं सगळं नोटिफिकेशन आपण काढलं, त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर त्याचं ॲक्विजिशन करून आता पुणे रिंग रोडचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि हा पुणे रिंग रोड असा आहे की जो खऱ्या अर्थानं पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येला पूर्णपणे डिकंजेस्ट करण्याचं काम करणार आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर माननीय गडकरी साहेबांनी मग पुण्याकडनं साताऱ्याकडे जाणारा रोड असो, सोलापूरकडे जाणारा रोड असो, नगरकडे जाणारा रोड असो, नाशिककडे जाणारा रोड असो की मुंबईकडे जाणारा रोड असो, या प्रत्येक रोडच्या डिकंजेशन करता ज्या प्रकारचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे, डबल डेकर रोड्स तयार करून आणि त्याच्या माध्यमातून आमच्या पुण्याचा सगळा जो पुण्यातनं बाहेर जाणारा ट्रॅफिक आहे, कारण पुण्यातनं कुठल्याही दिशेनं आपण गेलो तरी आपल्याला इंडस्ट्रियल एरिया त्या ठिकाणी दिसतो आणि या सगळ्या इंडस्ट्रियल एरिया शेवटी देशातलं फास्टेस्ट ग्रोईंग अर्बन ॲग्लोमरेशन जर कुठलं असेल तर ते आपलं पुणे आहे. आणि म्हणून या ठिकाणी या आमच्या औद्योगिक ॲग्लोमरेशनला ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याचं सगळं प्लॅनिंग हे माननीय गडकरी साहेबांनी केलं, त्याला मान्यता दिली. आणि राज्य सरकारचं जे आम्ही मंडळ तयार केलेलं आहे, आमची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे, त्या कंपनीलाच हे काम माननीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याला ज्या काही राज्य सरकारच्या मान्यता हव्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे मी सांगतो ही कामं पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं अर्बन ॲग्लोमरेशन अर्बन शहर कुठलं राहील तर ते आपलं पुणे शहर राहील. इतकी व्यवस्था या ठिकाणी पुण्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण केलेली आहे. खरं म्हणजे अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत की ज्यातनं आपल्याला ही सगळी कामं पूर्ण केल्यानंतर पुण्याचं सगळं चित्र हे आपण या निमित्ताने बदलणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पूल आपण तयार करतो आहोत त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात डिकंजेशन करण्याचं काम हे आपण पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे. मागच्या काळामध्ये आपल्या वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात ई बसेसची व्यवस्था आपण पुण्यामध्ये केली. आणि मग मला आठवतं जेव्हा ई बसेस आम्ही आणल्या त्यावेळेस महापालिकेला मी सांगितलं होतं पैसे आम्ही राज्य सरकारच्या वतीनं देतो. ई बसेसचे सगळे जे पुरवठादार आहेत त्यांना मी बोलवलं, त्यांना मी सांगितलं तिकिटाच्या दरात 1 रुपयाची वाढ न करता आम्हाला एसी बसेस तुम्ही दिल्या पाहिजेत. आणि त्या 500 बसेस आपण या ठिकाणी आणल्या.
आज पुणे आणि पिंपरी चिंचवड PMPL जी आहे, देशामध्ये सर्वात जास्त ई बसेसची फ्लीट असलेलं जर कुठलं महामंडळ असेल तर आमचं PMPL या ठिकाणी आहे. आणि अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी 1000 बसचं नियोजन हे PMPLच्या माध्यमातून करून पुण्यातल्या ट्रॅफिकला एक प्रकारे मदत करण्याचं काम आपण करणार आहोत. या निमित्ताने हे देखील सांगितलं पाहिजे की माननीय वळसे पाटील साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, देऊ असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल, या सगळ्या ठिकाणच्या विकासाचं काम आपण सुरू केलेलं आहे. मला अतिशय या गोष्टीचा आनंद वाटतो की अनेक शतकानंतर गैनीनाथ महाराज जे पंढरपूरचं आपलं मुख्य मंदिर आहे त्या मंदिराचं काम आपण सुरू केलं आणि आज त्या मंदिरामध्ये जे काम चालू आहे त्यातनं अनेक प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला सापडतायत आणि अतिशय सुंदर 75 कोटीचं काम हे मंदिराच्या आतमध्ये आता आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या म्हणजे मागच्या कार्तिकीला सुरू केलं, या कार्तिकीला एक टप्पा पार पाडला. मला असं वाटतं पुढच्या आषाढीला दुसरा टप्पा असेल आणि पुढच्या कार्तिकीपर्यंत हे काम आपण जर पूर्ण करू शकलो तर आपल्या मंदिराचंही बदललेलं रूप जे आहे, रेस्टोरेशन आहे, हे काही आपण वेगळं काही करत नाही, आपण जे मूळ रूप आहे त्याचं रेस्टोरेशन हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. या निमित्ताने मी मुरली अण्णा मोहोळ यांचं एका गोष्टीकरता मनपूर्वक अभिनंदन करेन. एक अतिशय सुंदर संकल्पना मुरली अण्णांनी आमच्यासमोर मांडली आणि मुरली अण्णांनी सांगितलं की आपण नवीन विमानतळ जे करतोय त्याला तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपल्याला द्यायचं आहे, पण जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे, चांगलं झालेलं आहे, त्याचं नामकरण हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं, असा एक अतिशय चांगलं संकल्पना मांडली. आणि त्यांनी संकल्पना मांडल्याबरोबर चंद्रकांत दादा आम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली. मी स्वतः तात्काळ त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून येत्या कॅबिनेटला आम्ही ते मांडणार आहोत आणि त्या संदर्भात केंद्र सरकारकडे देखील पाठवणार आहोत. त्यानंतर मुरली अण्णा, तुम्ही आणि गडकरी साहेबांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी केंद्राचीही मान्यता त्याला घेऊन आणि खऱ्या अर्थानं जर या विमानतळाला आपण जगद्गुरूंचं नाव देऊ शकलो आणि देणारच आहोत तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक आपल्या सर्वांना मनापासून समाधान होईल. आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. शेवटी एक गोष्ट निश्चित आहे की नेत्यांमध्ये दूरदृष्टी असली पाहिजे, विजन असलं पाहिजे आणि आपण भाग्यशाली आहोत की देशामध्ये मोदीजींसारखा एक विजनरी नेता आणि त्यांच्यासोबत काम करणारे आपल्या महाराष्ट्राचे विजनरी सुपुत्र असलेले माननीय गडकरी साहेब हे देशात आणि महाराष्ट्रात जे ट्रान्सफॉर्मेशन आणतायत त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी त्यांची परवानगी घेतली आहे, कारण आम्हाला दोघांनाही नागपूरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. नागपूरचं एअरपोर्ट बंद होणार आहे, त्याच्या आधी आम्हाला उतरायचं आहे आणि मला एक कार्यक्रम त्याच्या आधी अजून करायचा आहे आणि म्हणून मी त्यांची परवानगी घेतली की भाषण करून इथनं पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची. मी आपली देखील सर्वांची परवानगी घेतो, त्यांची क्षमा मागतो, आपली क्षमा मागतो. पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.